भाग घेतोय ना, काय सांगता तुम्ही? म्हणजे आता जे कार्यक्रम आयोजित केला आहे शर्यतीचा, बैलगाडा शर्यत, हा महाराष्ट्रामध्ये मला वाटतं प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होतोय, तोही पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये. कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलंय? आम्ही पहिल्यांदा या महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला आहे. महाराष्ट्र दिन 1 तारखेला असताना 3 तारखेला आम्ही 10 फेऱ्याचं मैदान, म्हणजे जो पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आता पहिल्यांदाच मैदान होतो यो पालघरमध्ये. आता आज तुम्ही बघितलं असेल तर जे असोसिएशन आहे ती ठाणे, रायगड आणि पालघर, तर पालघरमध्ये कधीच कुठल्या बिंजोडच्या पण स्पर्धा होत नाही आणि 10 फेऱ्याच्याही कधी स्पर्धा होत नाही. आणि हा नियोजन आम्ही जो आयोजित केला आहे यो शासनाचे सर्व नियम आणि शासनाच्या सर्व परवानग्या घेऊन या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेत बघितलं असेल तर आम्ही जवळजवळ 850 फुटाचं हे मैदान केलं आहे आणि जवळजवळ 15 एकरपेक्षा अधिक जमीन बैलगाडा आणि प्रेक्षकांना उभे राहण्यासाठी पार्किंग स्पेशल ठेवलेले आहे. आणि मैदानात एकदम म्हणजे असं मैदान कुठंच मिळणार नाही, कारण मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मैदानात जातो की मैदान सुरू असताना डोळ्याला चष्मा लावल्याशिवाय मैदान आपण बघू शकत नाही. अशी परिस्थिती असताना आजचं मैदान बघितलं तर पालघर जिल्ह्यात खरोखर प्रत्येक शेतकऱ्यांनी, जो शेतकरी सांगेल का असं मैदान आम्हाला कुठं पाहायला मिळालं नाही, प्रत्येक शेतकरी या जिल्ह्याच्या मैदानाचं नाव काढेल. या स्पर्धेचे नियम असतील आणि जे विजेते स्पर्धक असतील त्यांना कशाप्रकारे बक्षीस देण्यात येईल? हे स्पर्धेचे नियम असे, हा 10 फेऱ्यांचा मैदान आहे, म्हणजे एका बैलगाडी मालकाला बैलांना 3 वेळा पळायला लागणार आहे. जो 3 वेळा पळेल 10 फेऱ्यात, त्याचा तिसऱ्या फेऱ्यात जो 1 नंबरला पळेल त्याला 1 नंबरचा बक्षीस, त्या तिसऱ्या फेऱ्यात 2 नंबर त्याला 2 नंबरचा. अशा पद्धतीने एकूण 8 ते 9 बक्षिसं आमची आहेत. आणि काही पैशा स्वरूपात आहेत, त्याची फक्त एक सर्वसामान्य फी ठेवले 1500 रुपये. नाहीतर अनेक ठिकाणी ज्या स्पर्धा होतात तिथे 3-3 हजार 5-5 हजार अशा पद्धतीची फी असते. आम्ही आपल्या पालघर जिल्हा हा एकदम ट्रायबल एरिया आहे, गरीब शेतकऱ्यांना आणि बैल मालकांनी या स्पर्धेत सहभागी होता आला पाहिजे, म्हणून अतिशय कमी या स्पर्धेत आम्ही अमाऊंट ठेवलेले 1500 रुपयात इथं स्पर्धक सहभागी होतो. बैलगाडा शर्यत प्रेमिकांना काय आवाहन करा? मी पालघर जिल्ह्यातील आणि ठाणा जिल्ह्यातील सर्व प्रेक्षकांना आणि बैलगाडी मालकांना विनंती करेन, आपण जास्तीत जास्त या स्पर्धेत सहभागी व्हावा व या स्पर्धेची शोभा वाढवावी. कारण महाराष्ट्र दिनानिमित्त ही स्पर्धा होत्यात आणि या स्पर्धेचं खरोखर नाव झालं पाहिजे. आणि पालघर जिल्ह्यातील आमचे जे गरीब आणि सर्वसामान्य शेतकरी आहेत यांना या स्पर्धेची ओढ लागली पाहिजे आणि शेतकरी या बैलांकडे आला पाहिजे आणि त्याच्यातून त्याचं उत्पन्न वाढू शकतो. आज तुम्ही महाराष्ट्रात बघितलं असेल 25 ते 50 लाख आणि 1-1 कोटीपर्यंत बैलाची किंमत आहे. जर असा व्यवसायही कोणी केला, शासन एका बाजूने सर्वांना सांगतो गाई पालन करा, शेळी पालन करा, कोंबडी पालन करा. मी आव्हान करीन आपल्या माध्यमातून, तुम्ही खिलार गाईचं पालन करा आणि त्याच्यातून चांगल्या जातीचे बैलाचं उत्पन्न घ्या, का त्याच्याने तुम्हाला लाखो रुपयाचा फायदा होईल आणि शेतकऱ्याची कुठेतरी चांगल्या पद्धतीने दिवस येतील. आणि आज बघितलं असेल महाराष्ट्रात जेव्हा हे सरकार आलं नरेंद्र मोदींच्या अस्तित्वात, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रात जे सरकार आलं त्याच्यानंतर 20 वर्षापूर्वी जी बंदी होती ती आज बंदी उठल्यानंतर शासनाचे जे नियम, सुप्रीम कोर्टाने जे नियम घालून दिलेत त्याप्रमाणे शेतकरी आज प्रामाणिक वागतो आणि या स्पर्धा संपूर्ण अखंड महाराष्ट्रभर वेगवेगळ्या पद्धतीने सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतात.